तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. त्याचप्रमाणे आज जगज्योती महात्मा बसवेश्वर आणि परंपरेप्रमाणे शिवजयंती आहे. तर तुम्हाला बसवेश्वर जयंती आणि शिवजयंती या दोन्हीच्या खूप खूप शुभेच्छा. आज सरांनी मला बसवेश्वर जयंती निमित्त व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. तर महात्मा जगज्योती बसवेश्वर यांचा एक छोटासा जीवन परिचय त्याचा आपण आज आढावा घेऊया. त्यांचा जन्म त्या काळातील विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी ह्या एका लहानशा खेड्यामध्ये मादनाविका आहे. महात्मा बसवेश्वर हे लहानपणापासून अत्यंत चिकित्सक वृत्तीचे असे होते. आपल्या घरात पण जी लहान मुलं असतात बघा, त्यांना खूप जिज्ञासा असते प्रत्येक गोष्टीची, आणि शक्यतो आपण जे करू नकोस म्हणून सांगतो ते त्यांना करायची फार इच्छा असते. हे करू नकोस म्हटलं की लहान मुलं ते करून बघतात, कारण लहान मुलांना सतत एक प्रश्न पडत असतो, का हे असं, का हे असं का नाही. बसवेश्वरांचा जन्म हा 12व्या शतकात होऊन गेला. त्या काळी धर्माचं प्राबल्य प्रचंड असं धर्माचं प्राबल्य किंवा पगडा आपल्या समाजावर होता. वर्णभेद होता. ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य अशी वर्णभेद. आपल्या काय केलं, इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावला. म्हणजे जेव्हा ही माणसं वेडी झाली, समाजाच्या दृष्टीनं वेडी झाली, त्याच वेड्यांनी ह्या जगाचा इतिहास घडवला. आणि बसवेश्वर सुद्धा हे एक त्यापैकीच एक. म्हणजे जगानं ज्यांना वेडे ठरवलं. लहानपणी त्यांच्या बरोबर आजूबाजूची मुलं खेळायला यायची, आणि तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की काही मुलांना आपले आई वडील घरात येऊ देत नाही, काही मुलांना आपल्या घराचं पाणी पिऊ दिलं जात नाही, काही मुलं आपल्या बरोबर मंदिरात येत नाहीत. बसवेश्वर नाही, वेदांचा अभ्यास स्त्रीनं करायचा नाही. का? कारण ती स्त्री आहे. लिंगभेदाचा एवढा मोठा पगडा समाजावर होता. बसवेश्वरांना हा लिंगभेद मान्य नव्हता. त्यांनी वडिलांना विचारलं, का माझ्या अक्काचं जर मुंजे होत नसेल तर माझं सुद्धा करायचं नाही. आणि त्यावेळी वडिलांनी सांगितलं, स्त्रीला विटाळ नसतो, स्त्री अस्वच्छ आहे, अशुद्ध आहे. आणि मग बसवेश्वरांनी सांगितलं, ज्या स्त्रीच्या पोटी मी जन्माला आलो ती स्त्री जर अशुद्ध असेल तर मी शुद्ध कसा. आणि त्यांनी मुंजीचा अधिकार नाकारला, स्वतःची मुंज करून घेतली नाही. आज 21वे शतक आहे, त्याच्या उलट 12वं शतक. म्हणजे जवळपास 700 वर्षापूर्वी बसवेश्वरांनी इतक्या लहान वयामध्ये हा विचार केला की जर स्त्रीला अधिकार नसेल आणि त्या स्त्रीमधून निर्माण झालेला पुरुष सर्वश्रेष्ठ असेल, हे कोण ठरवलं? हे कोण ठरवलं? ब्रह्म जाणणारा ब्राह्मण, पोथी पुराण वाचणारा ब्राह्मण हा श्रेष्ठ नाही, तर तळागाळामध्ये जो समाजाची सेवा करतो, श्रम करतो, त्या श्रमदेवतेची पूजा बसवेश्वरांनी केला. आणि इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडलं की शूद्रांना त्या काळामध्ये जे शारीरिक कष्टाची कामं करायचे त्याला शूद्र म्हणायचे. आणि त्या शूद्रांना सुद्धा कळालं की आम्ही सुद्धा माणसं आहोत, आम्हाला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. बसवेश्वर मंगळवेढ्याला गेले. राजा बिजलाच्या दरबारी ते लेखनिक म्हणून कामाला लागले. विद्या ही अशी असते, सूर्यासारखी प्रखर असते, ती लपता लपत नाही. तसंच बसवेश्वरांचं झालं. तिथं एक ताम्रपट आणला. त्या ताम्रपटाचं वाचन कुणालाही करता आलं नाही त्या दरबारामध्ये. आणि मग बसवेश्वरांनी तो ताम्रपट वाचून त्याचा अर्थ लावला, आणि त्यातून राजा बिज्जलाला फार मोठी धनप्राप्ती झाली. आणि त्यामुळे बिज्जलाने खुश होऊन, राजा बिज्जलाला खुश होऊन त्यांना कोषाधिकारी ही पदवी दिली. म्हणजे ह्या पदावर त्यांची नियुक्ती झाली. आणि अशा काय म्हणतो आपण, प्रमोशन, बढती मिळत गेली, आणि एका मागून एक पदोन्नती त्यांची होत गेली. आणि शेवटी बिज्जलाने त्याची राजधानी हलवली, कल्याणला गेले. आणि तिथं सुद्धा बसवेश्वरांनी आपल्या सत्सद विवेक बुद्धीने राजा बिज्जलाला राज्यकारभारामध्ये मदत केली. सर्वसामान्यांचे प्रश्न बसवेश्वर अशा पद्धतीने सोडवायचे की त्या सर्वसामान्य लोकांना बसवेश्वर हे उच्चवर्णीय, आपल्यापासून वेगळे असं न वाटता
त्यांना बसवेश्वर आपल्यातीलच एक वाटायला नाही. साहित्य कुणी लिहिलं? बसवेश्वर. आणि हे जे सगळे त्यांचे शरण होते, अनुयायी होते, आपल्या अनुभवातून त्यांनी हे वचन साहित्य समृद्ध केले. म्हणजे ही किती मोठी घटना आहे बघा, की 700 वर्षापूर्वी चूल आणि मूल ह्याच्या बाहेर स्त्रीला जग नव्हतं. ती स्त्री व्यासपीठावर आली, आपलं मत मांडू लागली. इतकंच नव्हे तर आपल्या वेदना तिनं कवितेच्या रूपातून सादर केल्या. ह्या गोष्टीवर टाळ्या झाल्याच पाहिजेत की ज्योतिबा फुल्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला, अगदी बरोबर आहे. परंतु त्याची पाळंमुळं कुठंतरी महात्मा बसवेश्वरांच्या ह्या अनुभव मंडपात तिथं ती पाळंमुळं रुजली गेली.